Download the Z5 app now. झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका सध्या खूपच चर्चेत आहे. मालिकेत रोज नवीन ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात. अक्षरा आणि भुवनेश्वरी मधलं नातं आता एक वेगळं वळण घेणार आहे. अक्षराने पुन्हा शाळेत जायला सुरुवात केली आहे तर भुवनेश्वरीला हे बिलकुल आवडलं नाहीये. अक्षराच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी भुवनेश्वरीने फुलपगारी सरांना फोन करून सांगितलंय की अक्षराला जर शाळेत घेतलं तर तुमचा तो शाळेचा शेवटचा दिवस असेल. अक्षरा भुवनेश्वरीचा हा डाव तिच्यावरच उलटवणार का? फुलपगारी सरांची नोकरी वाचणार का? भुवनेश्वरीला सतत होणारी तिची हार आता सहन होत नाहीये. तेव्हा ती अक्षराच्या बहिणीला म्हणजेच इराला आपल्या सोबत घेतेय. याच सोबत भुवनेश्वरी चारू हसने जो भूतकाळ उलगडलाय त्यामध्ये तिची बाजू काय हे स्वतःहून अक्षरासमोर व्यक्त करतेय. आता मला तुमची बाजू समजून घ्यायची. आम्ही अधिपतीना या घराला सांभाळू लागलो, पण त्या दिवशी आम्ही मनानं शरीरानं जवळ आलो. आम्ही आमच्या मनातल्या भावना त्यांना बोलून दाखवल्या. नाही ते बोलले आमचा हात धरून आम्हाला घराबाहेर काढायला निघाले. भुवनेश्वरीची निरागसता ही नव्या षडयंत्राची आता भुवनेश्वरीचं हे सत्य खरं आहे की कोणतं नवीन नाटक हे येणाऱ्या भागातच कळेल. तेव्हा पाहायला विसरू नका तुला शिकवीन चांगलाच धडा, सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त झी मराठीवर. मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात काय? आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.